नमस्कार मित्रांनो, वीज चोरांबाबत आता एक कडक निर्णय घेण्यात आलेला आहे। 40 पथकं हे तयार करण्यात आलेली आहेत आणि गावोगावी जाऊन ते वीज चोरी करणाऱ्यांना आता खूपच कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। तर काय आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता, इलेक्ट्रिसिटी थीफ्ट, वीज चोर आता महावितरणाच्या रडारवर। वीज चोरी विरोधात अकोला परिमंडळात मोहीम उघडण्यात आली असून यात महावितरणकडून विभागानुसार 30 ते 40 पथके तयार करण्यात आली आहेत। वीज चोरी विरोधात अकोला परिमंडळात मोहीम उघडण्यात आली असून यात महावितरणकडून विभागानुसार 30 ते 40 पथके तयार करण्यात आली आहेत। आगामी 3 महिने सतत चालणाऱ्या या मोहिमेत महावितरणकडून थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता यांनी दिली आहे। कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय ओंडेकर यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत वीज गळती व वीज हानीविरुद्ध नाराजगी व्यक्त केली होती। वितरण हानी 15% कमी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे। त्यामुळे आगामी काळात परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात महावितरणतर्फे वीज चोरी विरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे। या मोहिमेत फॉल्टी मीटर, सरासरी वीज बिल, 0 मीटरचे बिल, अत्यल्प वीज वापर अशा सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरुवात करण्यात आली आहे। सवलत देऊनही अभय योजनेत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले जे ग्राहक सहभागी झालेले नाही व त्यांनी पुनर्जोडणी घेतलेली नाही, अशा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या सर्वच ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे। या मोहिमेत वीज जोडणीच्या ठिकाणी अवैधपणे आढळणाऱ्या वीज पुरवठ्याविरुद्ध विद्युत कायदा 2003 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। तसेच थकबाकी असलेल्या ठिकाणी शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज जोडणी देण्यात आली असेल तर त्या शेजारी ग्राहकांवरही कायदेशीर कारवाई होणार आहे। वीज चोरीच्या अनधिकृत विद्युत भारामुळे विद्युत वाहकावर, रोहित्रांवर मर्यादेपलीकडे भार पडतो आहे। थकीत वीज बिलामुळे एखाद्या ग्राहकाची जोडणी कायम तोडली असेल आणि त्याला शेजारी वीज जोडणी देत असेल तर अशा ग्राहकाविरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे अनेकांमध्ये या धडक मोहिमेने खळबळ उडाली आहे। तर तुम्ही बघू शकतात की आता ज्यांची जोडणी कट केलेली आहे, वीज बिल थकीत असल्यामुळे त्यांना आता शेजारी ज्यांच्याकडे मीटर आहे त्यांनी जर त्यांना वीज पुरवठा दिला तर शेजारी जे ग्राहक आहेत वीज पुरवठा देणारे त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे। तर आता यामध्ये आता सर्वांच्या मध्ये आता एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि कडक कारवाई होणार आहे। तर लगेच तुम्ही जर वीज चोरी करत असाल तर ते करू नये आणि वीज बिल भरून किंवा मग नवीन मीटर घेऊन तुम्ही आता नव्याने वीज पुरवठा घेण्यात यावा, असं त्यांनी आदेश दिलेला आहे। तर अभय योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही तुमचे वीज बिल माफ करून काही पैसे भरून वीज बिल माफ करू शकता। तर या योजनेचा लाभ घ्या आणि वीज चोरी करू नका, कारण की आता त्यावर कडक कारवाई होण्याचे आदेश आलेले आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।